एलिमिनेटेड 2 चा सामन्याला सुरुवात होते. मराठा वॉरियर वर्सेस भूषण 11. पहिलं षटक आपल्या संघासाठी घेऊन आलाय. मागील सामन्याचा हिरो तो म्हणजे चैतन्य. पहिल्या चेंडूवरती कावकाच्या दिशेने परफेक्ट फेकी. बघूया पंचांचा निर्णय. डिसिजन पेंडिंग असेल. थर्ड अंपायर कडे डिसिजन मागितले पंचांनी. हलक्या त्याने पुश केला होता मिड विकेटच्या दिशेने. तिकडे साहिल कोलटे परफेक्ट एंडला थ्रो केलाय. बघूया माघारी परतावं लागतंय का. इट्स टाइम टू सेफ. बघूया डिसिजन असेल पेंडिंग. तसंच कांदिवली गावठाण परिसरातील अजून एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व डॅडी आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सध्या तुम्ही डगआउटमध्ये आहात. नाही, मी या बाजूला कॉमेंटेटर डगआउटमध्ये तुमच्या राईट साईडला. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. पंचांचं बोट हवेच्या दिशेने म्हणजे माघारी परतावं लागतंय भूषणला. पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा लागतोय मराठा वॉरियर्स संघाला. तो म्हणजे बॅक टू पवेलियन भूषण. पहिल्या चेंडूवरती माघारी परतावं लागले. जरी चेंडू जरी चैतन्याने हाताळला असेल तरी पण ही विकेट ही साहिल कोलटेची. कारण परफेक्ट एंडला थ्रो करणं गरजेचं होतं पहिल्या चेंडूवरती आणि ते काम परिपूर्ण केलंय. बाकीचं काम चैतन्याने पूर्ण केलं. न्यू बॅट्समॅन ओमकार भोसले म्हणजे जिमी. आता साथ द्यावी लागेल जिमीला. ती म्हणजे हितेशची. हितेशच्या विकेटसाठी सुद्धा पारितोषिक आलंय. हो चेंडू थोडा वेळ हवेत होता. डायरेक्ट हिट लागला तर पंचांनी अपील फेटाळली आहे. नॉट आउट. सेफ झाला जिम्मी. थोडा वेळ चेंडू हवेत होता पण आला डॉट बॉल. उत्कृष्ट अशी फिल्डिंग आपल्या संघासाठी करतोय. धावा वाचवल्यात. एका धावाचं समाधान मानावं लागतंय. धावाचा शिकण्याशी आत्ता झाला तिसऱ्या चेंडूवरती. चैतन्याने आपल्या संघासाठी चांगले चेंडू हाताळले होते. पहिले ते 3 फक्त धावा खर्च केला तो म्हणजे 1. बॅटिंग एंडला वरती आला ओमकार म्हणजे जिमी. बॅटिंग करावं लागेल. साथ द्यावी लागेल हितेशशी. 4 षटकाचे सामने आहेत. थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल. किती बॅलन्सिंग टोटल करता येईल या संघासमोर. किती टोटल दडपणासाठी असेल. बॅटची कडा तेवढ्या दिवसात बघूया फेकी. हो जर फेकी झाली असती तर पंचांना थोडंसं दडपण आलं असतं. थोडासा भावी नाराज आहे की फेकी वरच्या एंडला झाली पाहिजे. मोठी विकेट आहे ती म्हणजे हितेशची. हितेशच्या विकेटला सुद्धा पारितोषिक आहे 501 रुपयाचा. 5वा चेंडू असेल चैतन्याचा. धावा झाला फक्त 2. यावेळेस मोठा मासा गायला लागलाय. होते चुकी. बिग मॅन इज वॉक टू पवेलियन. तो म्हणजे हितेश बारिया. चुकी झाली आहे. थोडासा चेंडू खेचून टाकायचा. चैतन्याने ते काम केलंय आणि मिसमॅच झालंय. माघारी परत येतो म्हणजे हितेश. बिग मॅन इज गॉन म्हणजे हितेश माघारी परतला आणि त्याचे साथीदार म्हणजे तो भूषण सुद्धा माघारी परतला. आता दडपण असेल जिमीवरती. आला राज
कलमकर. साथ द्यावी लागेल जिमीची, धावा कराव्या लागतील. मागील सामना आपण पाहिलं होतं, रितेशने जसं सेन्सिबल बॅटिंग केली होती आपल्या संघासाठी, एक साईडने उभा होता शेवटच्या षटकापर्यंत, तशी बॅटिंग एक साईडने एकाला करावी लागणार आहे. सिंगलने मॅच पुढे घेऊन जाणं, जसं रितेशने मागील सामन्यामध्ये केलं की एक साईडने विकेट सांभाळून ठेवली, दुसऱ्या साईडने धावा आल्या, ते म्हणजे रितेश. शेवटचा चेंडू असेल, 1 to go. धावा झाला फक्त 2. यावेळेस थोडा वेगवान चेंडू बॅटची आतली काढतली आहे, थर्ड मॅचच्या दिशेने आला डॉट बॉल. चैतन्याची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नसा. सिच्युएशन मुवमेंटला पहिल्या षटक हाताळतो आणि फक्त धावा खर्च केल्या, ते म्हणजे 2. आणि त्या 2 धावामध्ये 2 मोठे विकेट, म्हणजे ओपनिंग पेअर माघारी परतवल्या. एक म्हणजे भूषण तर दुसरा हितेश बारिया. मोठी विकेट ती म्हणजे हितेशची. प्रसंगासाठी दुसरा षटक घेऊन आला, तो म्हणजे कृष्णा निर्मल. थोडं दडपणामध्ये असेल संघ मराठा वॉरियर्स. तिकडनं बाहेर काढावं लागणार आहे झिमीला आणि राजला, म्हणजे ओमकार आणि राज. जे काम रितेशने आपल्या संघासाठी केलं की एक साईडने विकेट सांभाळून ठेवली, दुसऱ्या साईडने हार्दिक असतील, आयुष असतील किंवा शैलेश असेल, त्यांनी धुरा सांभाळली. बाउंड्रीज एक साईडने मारत राहिल्या आणि रितेशने एक साईडने सिंगल मॅच पुढे घेऊन गेला. 40 धावा केल्या आणि समोरच्या संघाला दडपणामध्ये आणलं. पहिला चेंडू अवांतर धाव व्हाईट बॉल स्वरूपामध्ये आली आहे. पुढे सरसाला होता, बॅटची काढा घेतली आहे, तिकडे थर्डमॅनच्या दिशेने एक धाव येते. धावा झाल्यात फक्त 4. द लॉस ऑफ 2 विकेट्स. राज आपला संघाचा कर्णधार आहे, आता कर्णधाराची भूमिका निभावावी लागणार आहे. हो, वेगवान मारायचा होता स्वीप, पण आलाय परत एकदा कमबॅक करतो तो म्हणजे कृष्णा. आलाय डॉट बॉल. इतक्या जोरात वेगवान बॅट फिरवली होती तर बॅटीला तर चेंडू लागला असता, तर एक तर वरून गेला असता किंवा खालून, पण आलाय डॉट बॉल. धुरा सांभाळावे लागणार आहे, दोघांना पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. सामन्याचा पार्ट एक साईडला जड करावा लागणार आहे. यावेळेस थोडासा मिसमॅच झाला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तिकडे साहिल होता. भावी थोडेसे नाराज आहेत की हिट का नाही केला. एका धावचे समाधान मानावं लागतंय. एका धावून धावफले पुढे सरसवता धावतात फक्त 5. द लॉस ऑफ 2 विकेट्स. संत गतीने अशी सुरुवात झालेली ही मॅच. 2 मोठे गडी गारद झालेत. 3 चेंडूच्या स्वार्थाने धावा झाल्यात 5. आज जेव्हा सकाळी सुरुवात केली होती भूषण निलन संघाने, सरसाला होता. लेगबाच्या सर्पामध्ये एक धाव आली आहे. बॅटिंग करावी लागणार दोघांना आपल्या संघासाठी, म्हणजे मराठा वॉरियर्स. एक साईडला राज आणि ओमकार.
धावा शोधावा लागणार आहे कारण स्ट्रगल चालू आहे. सुंदरशी गोलंदाजी, पहिल्या षटक चैतन्याने हाताळलं होतं, त्याच्यानंतर आता कृष्णा त्याला साथ देतोय. त्याच पद्धतीची गोलंदाजी करतायत. टॉस जिंकून प्रथमतः नाणेफेक जिंकला होता, क्षेत्ररक्षण निवडलं होतं. त्या क्षेत्ररक्षण निवडलं त्याला आपण परिकोष्टा कशी करतो त्याचं उदाहरण या दोघांनी देऊन सुरुवात केली आहे. तो म्हणजे चैतन्य आणि कृष्णा. पुढील चेंडू परफेक्ट टायमिंग केलं होतं, पण तितकी चांगली फिल्ड ती म्हणजे भूषणची. एकावरती समाधान मानावं लागतंय. 1 टू गो असेल शेवटचा चेंडू. धावा झाला 7-7. 1 टू गो. शॅकिंगला असेल जिमी. यावेळेस पुढे 7 साला होता, चुकी झाली आहे भाविनबाईकडनं, नाहीतर जिमीला सुद्धा माघारी परतावं लागलं असतं. जिमीने ऑलमोस्ट आपली विकेट सोडली होती कारण कीपरकडे जेव्हा गोल गेला होता तेव्हा सोडलं होतं की नाही मी माघारी परतणार आहे, पण चुकी झाली भाविनबाईकडनं. फक्त आलं डॉट बॉल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 7-7. द लॉस ऑफ 2 विकेट्स. चुकी झाली आहे भाविनबाईला, मिळाला विकेट तो म्हणजेच राज कलमकर. बॅक टू पॅव्हिलियन. यापुढील होणारा सामना सिंहगड स्पार्टन्स विरुद्ध जैद 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचं आहे, मुख्य मंचावर टॉससाठी यायचं आहे. जैद 11 आणि सिंहगड स्पार्टन्स. धन्यवाद. न्यू बॅट्समॅन क्रीज मध्ये झालाय प्रवीण. जोरात माझा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली आहे, फेक ही करण्यामध्ये झाली चुकी ती मध्ये भूषणची, आणि एक धाव घेण्यामध्ये यशस्वी दोन्ही बॅट्समॅन. तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली आहे. 2 चेंडू सुद्धा हाताळून झालेत, फक्त धावा अजूनही डबल डिजिट मध्ये नाल्यात. पुढे सरसाला होता, पण बघितलं की हलका चेंडू टाकलाय, फक्त हलका त्याने प्लेसमेंट केली आणि एक धाव. धावा झाल्या 10. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर चौथा चेंडू असेल भाविनबाईचा. परत पंचांचे हात हवेच्या दिशेने म्हणजे व्हाईट बॉल स्वरूपाची सांगता झाली आहे. अवांतर धाव. शिफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आहे, फॅन्डिकच्या दिशेने एक धाव येते. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 12. द लॉस ऑफ 3 विकेट्स. 8 चेंडूचा खेळ फक्त शिल्लक आहे. जिमीला आता बॅटिंग करावी लागणार आहे. 3-4 चौकार जर मारले तर मॅच मध्ये परत कमबॅक थोडासा बॅलन्स सेटल होईल. रन आउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतलाय तो म्हणजे ओमकार. चुकी झाली आहे, थोडासा उसळी घेणारा चेंडू होता आणि चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी तो म्हणजेच भाविन. 1 टू गो असेल शेवटचा चेंडू. धावा झाल्यात फक्त 12.
नवीन बॅट्समॅन आला नितीश. शेवटचा चेंडू असेल 1 टू गो. धावा झाला फक्त 12. पारस पनवास साहेब आपल्याला देखील विनंती करतो आपण मुख्य मंचावर आसनस्थ व्हायचं आहे आणि विनंती करतो आपण आसनस्थ होऊन सामन्याचा आनंद देखील लुटायचा आहे. पारस पनवार साहेब प्लीज कम ऑन द स्टेज. आपल्या संघासाठी निर्णय आणि शेवटचा षटक टाकतो म्हणजे संकेत. पहिल्याच चेंडूवरती टिफळाचित करून माघारी परतवलंय नितीशला. काय उत्कृष्ट असा डिसिजन होता तो माझ्या भावींचा की आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि त्या क्षेत्ररक्षणामध्ये बॉलिंग आणि आपल्या ज्या 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 गोलंदाजीने ओव्हर हाताळल्यात त्या आपल्या संघासाठी परफेक्ट अशा हाताळल्यात. चांगली सुरुवात करून दिली चैतन्याने. त्याच्यानंतर भाविनभाई असेल, कृष्णा असेल आणि आता संकेत. नवीन बॅट्समॅन आला भार्गव किनी. वाईट बॉल आला. अवांतर धाव पण दंडित करताय. धावफलक पुढे सरसावतं. धावतात 13. साईनगरच्या राजाचे धडाडीचे कार्यकर्ते हरीश गावडे साहेब आपले देखील मनपूर्वक स्वागत. त्यावेळेस कमबॅक करतो संकेत. आला डॉट बॉल. धावा झाल्यात फक्त 14. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठ्या धावा अजूनही नाही आल्यात. एकही बाउंड्री या पहिल्या इनिंग मध्ये अजून आली नाहीये. पुढे साला होता. वेगवान चेंडू होता. पंचाने दिला अवांतर म्हणजे व्हाईट बॉल. कुणाल शेलार यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे कॉम्बॉक्समध्ये. ऑनफिल्ड अंपायरने डिसिजन पेंटिंग हा दिलाय की हा लेग बाय आहे की वाईट. त्याच्यासाठी त्यांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. अवांतर धाव पण विकेट गेली आहे म्हणजे भार्गव बॅक टू पवेलियन. नवीन बॅट्समॅन आला विनीत. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा झाल्यात फक्त 14. निर्णायक क्षणावरती 3 चेंडू खेळायला भेटतात ते म्हणजे विनीतला. बघूया आपल्या संघासाठी किती धावा करता येतील. या क्षणावरती 2-4 आले किंवा 3-4 या 3 चेंडू आले तर मॅच थोडीशी रंगतदार होईल. अवांतर धाव व्हाईट बॉल स्वरूपामध्ये अजून एक येते.
धावा पुढे सरसावतात, धावतात 15-15. शांत चित्तेने अशी मॅच चालू असलेली. त्यावेळेस टायमिंग केलाय आणि विनीत बॉल गेलाय सीमा रेषा पार. आपल्या संघासाठी धावा करतोय आणि करायला लागणार आहे. विनीतला आल्याला तर मी बोललो होतो. पंचाने डिस्टन्स केला. हा डॉट बॉल आलाय. अगोदर स्क्रीनच्या पुढे होता. इतकी मेहनत केली पण फक्त डॉट बॉल. रिव्ह्यू घेतलाय पंचांसाठी. बघूया थर्ड अंपायर. कुणाल शेलार, तुम्हाला शेवटचा कॉल आहे. कॉम बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. कुणाल शेलार, कॉम बॉक्सशी संपर्क साधा.
अंपायर डिसिजन डॉट बॉल. एका मेहनतीने शॉट मारला होता पण आपला रूल नुसार क्रिसच्या बाहेर उभा होता तो म्हणजेच विनीत आणि आला डॉट बॉल. 2 चेंडूच्या खेळून शिल्लक धावा झाल्यात फक्त 15. त्यावेळेस अवांतर म्हणजे वाईट बॉल. यावेळेस परफेक्ट लाईन लेन पुढे सरसावला जातो म्हणजेच विनीत. स्टंप आउटच्या रूपामध्ये भाविनबाई साथ देतो आणि माघारी परतावं लागतंय. शेवटचा चेंडू असेल 1 2 धावा झाला फक्त 16. भूषण 11 संघाने काय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. 4ही गोलंदाजांनी मराठा वॉरियर्सच्या बॅट्समनला बांधून ठेवलंय. आणि अनुज तांबे यांना फलंदाजीचा मोका देण्यात आलाय. एखादा चौकार जर लगावला तर हर्ष रामगीर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. आलाय वाईट बॉल. अवांतर धावत 17. एका धावते समाधान मला वाटतंय उत्कृष्ट अशी गोलंदाजी भूषण 11 संघाचे टाळ्या वाजल्या पाहिजेत कारण इतके चांगली गोलंदाजी तो म्हणजे चैतन्य असेल, संकेत असेल, भाविन आणि कृष्णा. मराठा वॉरियर्स सारख्या इतक्या बॅलन्स साईडला थांबवलं. फक्त 18 धावा. 19 धावांचं लक्ष भूषण 11 संघाला. चला विनंती करतो सिंहगड स्पार्टन्स आणि जैद 11 दोन्ही संघांनी मंचावर यायचं आहे टॉससाठी. सिंहगड स्पार्टन्स आणि जैद 11. लौकिक गोसावी, योगेश गौतम, प्रणव राहतवाल प्लीज विनंती करतो आपण खाली उतरायचंय. आणि अनुज तांबे यांनी जर 3 विकेट घेतले तर अंकित पटेल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. आणि 3 विकेट घेतले तर हर्ष रामगीर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. विनंती करतो सिंहगड स्पार्टन्स आणि जैद 11 मनीष शेळके टॉससाठी यायचं आहे. आपण परलेदादा यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच सॉरी टॉस उडवूया. आतापर्यंत दोन्ही सामने एलिमिनेटरचे होते मात्र हा सामना क्वालिफायरचा आहे. टेल्स इज द कॉल अँड टेल्स इट इज. सो नाणेफेकीचा गोल जिंकला आपला डिसिजन सांगायचा आहे. बॉलिंग ओके. आणि कालच्या दिवसातलं एक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक राहिलं होतं. प्रणव राहतवाला जाणार होतं ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. मी विनंती करतो प्रणव आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी येते. कालच्या दिवसातील शेवटचा सामना परली दादा यांना विनंती करतो आपण प्रणवला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. गणेश चंद्रकांत पवार साहेबांच्या वतीने
हे मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आपल्याला मिळालं आहे. आपण पाहिलं तर अतिशय उत्तम रिव्हर्स स्वीप बावींच्या बॅटमधून मारलाय त्याला आणि क्लास फटका. प्रणव 1-2 मिनिटं घेईन. अगदी भरपूर वेळ बॅट बोलत नव्हती, आजच्या दिवसात सुद्धा बॅट बोलली आणि कालच्या शेवटच्या सामन्यात जिथे गरज होती आपल्या संघाला तिकडे देखील बॅट बोलली आहे. आपल्या संघासाठी आणि दादांसाठी सुद्धा 2 शब्द राणी दादांसाठी. आज जे काही आहे मी दादामुळेच आहे. दादा आहे म्हणून मी आहे आज, नाही तर मी काय नाही आहे. आणि सगळेच खूप जास्त चांगलं सपोर्ट करतात मला. थँक्यू सो मच प्रणव. आणि येणाऱ्या 11 आणि 12 एप्रिल रोजी कांदिवली साईनगर येथे साईनगर ज्युनियर प्रीमियर लीग मनीष भाऊ आरडे आणि प्रशांत राणे यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेलं आहे. सर नक्कीच सर्व खेळाडू प्रेक्षकांनी तिकडे देखील चांगल्या संख्येने गर्दी करा. धन्यवाद. सलगचा तिसरा तो म्हणजे भावींच्या बॅटमधून आलाय चौकार. दणदणीत बॉल गेलाय सीमारेषा पार. सामन्याचं पारडं पूर्णपणे जड ते म्हणजे भूषण 11 संघाचा. पहिल्या षटकामध्ये सनी समोर 3 चेंडूवरती 3 चौकार लगावलेत. अवघ्या 6 धावांची गरज 21 चेंडूमध्ये. रिसिप खेळलाय, बॅटची कडा घेतली आहे आणि थर्डमॅनच्या दिशेने 1 धाव आली आहे. शॉकिंग एंडला आता असेल चैतन्य. स्वीप करायचा होता, बॅटची उलटी कडा घेतली पण 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेत. 5 चेंडू धावा झाल्यात 15-15. शेवटच्या चेंडू असेल 1 टू गो. धावांची गरज फक्त 4. फेके केली पण चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांची भाविन म्हणजे आणि चैतन्य. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावा झाल्या 16-16. अनुज तांबे यांनी जर 3 विकेट सलगचे मिळवले तर हर्ष रामगीर आणि अंकित पटेल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चांगला मौका अनुज तांबे यांच्याकडे देखील आहे. एक ब्राईट स्माइल घेऊन बॉलिंग करणारा खेळाडू, नेहमी हसतमुख असणारा खेळाडू. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स भूषण 11 टीम. आमचा बऱ्यापैकी वेळ देखील आपण वाचवलेला आहे, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि विनंती करतो सिंहगड स्पार्टन्स प्लीज टेक युअर फील्डिंग पोझिशन्स. अलॉंग विथ दॅट आय वुड रिक्वेस्ट Z11 प्लीज सेंड युअर ओपनिंग बॅट्समॅन. थँक्स अ लॉट. चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे